बच्चेलाल सहानी तुम्हाला माहिती आहे का? तेच बच्चेलाल सहानी जे फळ विक्रेता आहेत आणि आनंद महिंद्रांनी आता रिसेंटली त्यांच्याबद्दल ट्विट केलं होतं. पण बच्चेलाल यांनी केलंय तरी काय? बच्चेलाल यांनी आनंद महिंद्राकडून फळांसाठी पैसे घेतले, ते रोख स्वरूपात नाही, UPI मध्येही नाही, तर डिजिटल रुपयाच्या स्वरूपात. हे भारत बदलण्याचं लक्षण नाही का? किंबहुना RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे देखील म्हणतात की सेंट्रल बँक डिजिटल करन्सी असलेला डिजिटल रुपया हा भविष्य असणार आहे. परंतु हा डिजिटल रुपया आणि CBDC म्हणजे नक्की काय आहे? हे बनवण्यासाठी कोणती टेक्नॉलॉजी वापरली गेली आहे? डिजिटल रुपी आणि भौतिक चलन आणि UPI यामध्ये काय फरक आहे? भारताला डिजिटल चलनाची गरज आहे का? आणि दैनंदिन जीवनात डिजिटल चलन कसे वापरावे? या सर्व गोष्टी आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करूया. 1 नोव्हेंबर 2020 रोजी आपल्या सेंट्रल बँक RBIने भारताच्या अर्थव्यवस्थेला एक मोठी भेट दिली आणि ती म्हणजे CBDC म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. आता नावाप्रमाणेच हे चलन डिजिटल स्वरूपात आहे. आता तुम्ही तुमच्या खिशातील वॉलेटमध्ये फिजिकल नोट आणि कॉइन्स ठेवता, त्याच प्रकारे तुम्ही हे CBDC फोनच्या वॉलेटमध्ये ठेवू शकता. भौतिक चलनाप्रमाणेच या डिजिटल चलनासह तुम्ही पैसे हस्तांतरित करण्यात आणि व्यापाऱ्यांसह पेमेंट करण्यास सक्षम असाल. आता आपले चलन रुपया असल्याने डिजिटल चलनाचे नाव ई-रुपी आहे. RBIने जारी केलेला हा ई-रुपी भौतिक नोटांप्रमाणे लीगल टेंडर मानला जाईल. याचा अर्थ असा की कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा व्यापाऱ्याला डिजिटल रुपयात केलेले पेमेंट स्वीकारावे लागेल. आपल्याला CBDC भौतिक रोखीच्या मूल्यांप्रमाणेच मूल्यांमध्ये मिळेल. उदाहरणार्थ आम्ही रुपयाच्या मूल्यांमध्ये भौतिक चलन वापरत आहोत. 1, 2, 5, 10, 20, 50, 100, 500 आणि 2000 आणि त्याच प्रकारे डिजिटल चलनाचे टोकन त्याचे मूल्यांमध्ये जारी केले आहेत. आता मित्रांनो, ही इमेज पहा. या ई-रुपीची रचना किती अनोखी आहे. त्याचे मूल्य प्रत्येक ई-रुपयावर इंग्रजी आणि देवनागरी अंक आणि अक्षरांमध्ये लिहिले आहे. आपण प्रत्यक्ष नोटवर पाहिल्याप्रमाणे प्रत्येक ई-रुपी डिजिटल टोकनवर RBI गव्हर्नरची स्वाक्षरी केलेली हमी देखील असते. याचा अर्थ हे सेंट्रल बँक समर्थित सोव्हरेन करन्सी आहे, जे केवळ पेमेंटचे वैध रूप नाही तर लीगल टेंडर देखील आहे. इतकेच नाही तर प्रत्येक ई-रुपीवर एक विशिष्ट क्रमांक असेल जो त्या विशिष्ट टोकनची ओळख सिद्ध करेल. CBDC साठवण्यासाठी आणि त्यातून व्यवहार करण्यासाठी वापरकर्त्याला मोबाईल फोनवर वॉलेट स्थापित करावे लागेल. RBIने जारी केलेल्या संकल्पना नोटनुसार भविष्यात CBDC देखील विद्यमान डिजिटल पेमेंट पर्याय जसे पेटीएम, गुगल पे, भीम आणि इंटरनेट बँकिंग पायाभूत सुविधांशी अखंडपणे जोडले जाईल. डिजिटल रुपीच्या मागे टेक्नॉलॉजी काय आहे? मित्रांनो, क्रिप्टोकरन्सी प्रमाणेच डिजिटल रुपया देखील ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर बनला आहे. ब्लॉकचेन ही एक अशी प्रणाली आहे जी माहिती अशा प्रकारे नोंदवते की ती बदलणे, हॅक करणे किंवा फसवणूक करणे अशक्य होते. मूळतः ब्लॉकचेन ही एक अशी डिजिटल लेजर आहे जी व्यवहार आणि डिजिटल मालमत्तेची मालकी रेकॉर्ड करणाऱ्या नेटवर्कवर डिस्ट्रीब्यूट केली जाते. डिजिटल रुपी खासगी परवानगी असलेल्या ब्लॉकचेन नेटवर्कचा वापर करते आणि या प्रकरणात नोंदवलेले व्यवहार तपशील केवळ सेंडर, रिसीव्हर आणि बँक यांच्याकडेच राहील आणि बाकी पब्लिककडे नाही. खासगी परवानगी असलेल्या ब्लॉकचेनचा अर्थ असा आहे की प्रत्येकजण या नेटवर्कवरील डेटामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि या कारणास्तव ती एक रेग्युलेटेड सुरक्षा किंवा सेंट्रलाइज सुरक्षा मानली जाते. त्यांचा मुख्य उद्देश युजर्सची प्रायव्हसी आहे. म्हणूनच CBDC अधिकृत नेटवर्कवर काम करतील जिथे प्रत्येक CBDC युनिट किंवा डिजिटल रुपया युनिकली आयडेंटिफायबल आणि ट्रेसेबल असेल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे UPI चे आयोजन करते तेच CBDC चे आयोजन करते. त्यामुळे प्रॉपरली इम्प्लिमेंट केल्यास डिजिटल रुपयांमध्ये इतकी क्षमता आहे की UPI नंतर आपल्या देशात हा आणखीन एक धोरणात्मक बदल असेल जो आपल्याला बँकिंग आणि पेमेंट उद्योगाला जागतिक स्तरावर एका नवीन आघाडीवर घेऊन जाईल. हे केवळ फायनान्शियल इन्क्लुजन, ट्रान्झॅक्शन टाइम आणि त्याशी संबंधित कॉस्ट कमी करणार नाही तर आपले आर्थिक व्यवस्था कॅशलेस बनवण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल ठरेल. तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आमचा हा CBDC चा व्हिडिओ पाहू शकता. तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. पण ई-रुपी आणि भौतिक चलनात काय फरक आहे आणि आम्ही चर्चा केलेल्या या सर्व गोष्टी UPI आधीच साध्य करत नाही का? तर यावर चर्चा करूया. मित्रांनो, जसे आपण जाणतो भौतिक चलन म्हणजे नोटा आणि नाणी. नोटा छापण्यासाठी आपल्याला प्रिंटिंग प्रेस आवश्यक आहे आणि नाण्यांसाठी मिंटिंग सुविधा आवश्यक आहे.
नोटांच्या कागदीचा आणि शाईचा गुणवत्ता राखण्यासाठी आणि ठेवण्यासाठी आणि चलनाची सुरक्षा वैशिष्ट्ये सुसंगत ठेवण्यासाठी गुणवत्ता तपासणी कठोरपणे करणे नेहमी आवश्यक आहे. नाण्यांचे उत्पादन करणे देखील सोपे काम नाही. नोट्स वारंवार वापरल्याने खराब होऊ शकतात. त्यानंतर नवीन नोटा बदलल्या जातात. डिस्ट्रीब्युशन बद्दल बोलायचे झाले तर देशाच्या कानाकोपऱ्यातील बँकमध्ये भौतिक रोकड पोहोचवली जाते. बँक त्यांचे ATM त्यांच्या एजंटद्वारे रिफिल करतात, ज्याद्वारे मी आणि तुम्ही भौतिक रोख वापरू शकतो. या सर्व प्रक्रियेसाठी उच्चस्तरीय सुरक्षा, देखरेख आणि पाळत ठेवण्याची गरज आहे. जर आपण डिजिटल चलनाबद्दल बोललो तर उत्पादन खर्च जवळजवळ 0 असेल. एवढेच नाही तर या डिजिटल टोकनचे वितरण देशातील कोणत्याही ठिकाणी एका क्लिकवर केला जाऊ शकतो. शिवाय डिजिटल असल्याने त्याचे आयुष्यही अनंत आहे, म्हणजेच वॉशिंग मशीनमध्ये धुण्याची शक्यता नाही. पण UPI बद्दल बोलणे म्हणजे ज्याने आमचे जीवन बदलले आहे, हे डिजिटल व्यवहारांसाठी डिझाईन केलेले एक प्लॅटफॉर्म आहे असे म्हणणे कमीपणाचे ठरेल. UPI ॲप्स वापरून जसे की फोनपे, गुगल पे, भीम तुम्ही ऑनलाईन पेमेंट करता. मग हे डिजिटल चलन वेगळे कसे? आणि वेगळे सोडा, अजूनही सर्व काही ठीक चालले आहे, मग शेवटी RBIला वेगळे डिजिटल चलन आणण्याची गरज का पडली? तुम्ही जर पाहिलं तर UPI आणि CBDC कन्झ्युमरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जवळजवळ सारखेच आहे. दोन्ही तुम्हाला डिजिटल मोडमध्ये फंड ट्रान्सफर किंवा ट्रान्झॅक्शन करण्याची परवानगी देतात. पण बँकेच्या दृष्टिकोनातून आणि अगदी अकाउंटिंगच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास त्यात बराच फरक आहे. कसे ते समजावून सांगतो. तुम्ही दुकानात जाऊन मॅगीचे पाकिट विकत घेता. पेमेंटच्या वेळी तुम्ही साधारणपणे फोनपे किंवा पेटीएम किंवा गुगल पेद्वारे पैसे पे करता. आता तुम्ही पेमेंट करता तेव्हा तुम्हाला कपात केलेल्या रकमेची सूचना मिळते आणि दुकानदार काकांना स्पीकरवर पेटीएमवर 200 रुपये मिळाले असा आवाज येतो. आता एक मनोरंजक गोष्ट अशी की हे फंड त्यावेळी ट्रान्सफर केले जात नाहीत. हे तुम्हाला नक्कीच दाखवेल की रक्कम डेबिट किंवा क्रेडिट झाली आहे, परंतु प्रत्यक्षात तो व्यवहार त्या क्षणी बँकेत होत नाही. जर तुमचे खाते भारतीय बँकेत असेल आणि दुसऱ्या व्यक्तीचे खाते SBI मध्ये असेल तर दोन्ही बँक प्रत्येक व्यवहारावर पैशांची देवाणघेवाण करत नाही. शेवटी संपूर्ण दिवसात दोन बँकांमध्ये UPI द्वारे बरेच व्यवहार होणार आहेत. त्यामुळे बँक दिवसाच्या शेवटी किंवा कोणत्याही ठराविक अंतराने व्यवहार नेहमी मिटवतात. याचा अर्थ SBI मधून इंडियन बँकेत 150 कोटी हस्तांतरित केले गेले आणि 50 कोटी भारतीय बँकमधून SBI मध्ये संपूर्ण दिवसात हस्तांतरित केले गेले. तर सेटलमेंटच्या वेळी 100 कोटी SBI मधून इंडियन बँकेत हस्तांतरित केले जातील. याचा अर्थ इथे दोन बँकिंग प्रणाली प्रत्यक्षात गुंतली गेली आहे. पण एवढं लक्षात घ्या की तुम्ही ऑटो चालकाला रोख रक्कम देता तेव्हा बँकांमध्ये काही व्यवहार झाला होता का? नाही ना. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही डिजिटल मनीद्वारे व्यवहार कराल तेव्हा त्या बँकेत सेटलमेंटची गरज भासणार नाही, कारण एका डिजिटल रुपयाच्या वॉलेटमधून दुसऱ्या डिजिटल रुपयाच्या वॉलेटमध्ये पैसे हस्तांतरित केले गेले आहेत, जिथे बँकेची कोणतीही भूमिका असणार नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर तुमच्या रोखीच्या व्यवहाराप्रमाणेच पण डिजिटल स्वरूपात. आता यावरून हे सिद्ध झालंय की डिजिटल रुपी हा फिजिकल कॅश आणि UPI पेक्षा सोपा आणि सोयीचा पर्याय आहे. परंतु तुमच्या ई-रुपी वॉलेटमध्ये पैसे भरण्यासाठी तुमचे बँक खाते असणे आवश्यक आहे. आता आपण ई-रुपीचे काही फायदे समजून घेऊया. ई-रुपीद्वारे सरकारला डिजिटल व्यवहार साधे आणि सरळ करायचे आहे. CBDC किंवा ई-रुपी व्यापकपणे स्वीकारल्यामुळे रिझर्व्ह बँकेची अपेक्षा आहे की भौतिक चलन जारी करण्याची किंमत आणि व्यवहारांची किंमत खूप कमी होईल. ई-रुपी व्यवहारांमध्ये क्लिअरिंग हाऊस, बँक सेटलमेंट इत्यादींची गरज भासणार नाही, ज्यामुळे व्यवहारांचा वेग नेहमी वाढेल. यासोबतच त्यांची प्रिंटिंग आणि डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, लिमिटेड लाईफ आणि बनावट नोटा यासारख्या भौतिक रोखीच्या मर्यादांवर मात करता येईल. जसजसा ई-रुपीचा वापर वाढेल तसतशी भौतिक रोखीची गरजही कमी होईल. क्रॉस बॉर्डर पेमेंट जे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी खूप महत्त्वाचे आहे, त्यात ई-रुपीमुळे अनेक सुविधा वाढतील. रशिया-युक्रेन युद्धानंतर अनेक देश आता पर्यायी क्रॉस बॉर्डर पेमेंट यंत्रणा शोधत आहे. अहवालानुसार 9 क्रॉस बॉर्डर बँक टू बँक CBDC चाचण्या सध्या होत आहेत, ज्यामुळे भविष्यातील व्यापार व्यवहार होऊ शकतात. आणि म्हणूनच जेव्हा ग्लोबल फायनान्शियल लँडस्केपमध्ये व्यत्यय येतात तेव्हा भारताला त्यासाठी तयार राहावे लागेल. इथे पहा, या कलर कोडेड वर्ल्ड मॅपमध्ये आपण पाहू शकता की एकूण 11 देशांनी त्यांचे स्वतःचे CBDC लॉन्च केले आणि 21 देशांमध्ये ते प्रायोगिक टप्प्यात आहे. हे खरे आहे की ग्लोबल फायनान्शियल सिस्टीमच्या या नव्या युगात ई-रुपी आपल्या देशासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावेल. पण आता तुम्ही म्हणाल की क्रिप्टोकरन्सीला हेच साध्य करायचे होते, मग ही नवीन धांदल कशाला?
मित्रांनो, क्रिप्टोकरन्सी जसे की बिटकॉइन व्यवहार अनॉनिमस असतात आणि त्यांचा मागोवा घेणे आणि त्यांचे निरीक्षण करणे अशक्य आहे. त्यामुळे त्यांचा वापर ड्रग पेडलिंग, इल्लीगल वेपन ट्रेड, स्मगलिंग आणि पायरसी यासारख्या बेकायदेशीर कामांसाठी अधिक केला जात आहे. शिवाय कोणता देश आपली अर्थव्यवस्था आणि चलन व्यवस्था एका अज्ञात व्यवस्थेच्या हाती देईल जी इतकी अस्थिर आहे. त्यामुळे या राष्ट्रांनी विचार केला की स्वतःचे डिजिटल चलन का आणू नये. बिटकॉइन आणि सीबीडीसी यासारख्या क्रिप्टोमधील फरक हा आहे की बिटकॉइन सरकारच्या कक्षेबाहेर आहे. एक किंवा अधिक नियामक संस्थाद्वारे मॉनिटरी सिस्टीमचे नियमन करणे खूप महत्त्वाचे आहे आणि या कारणास्तव कदाचित भिन्न देश या डिजिटल चलनाच्या शर्यतीत सामील झाले आहेत. पण आता प्रत्येक जण डिजिटल रुपयात व्यवहार करू शकतो का, आणि जर ते करू शकतील तर ते कसे, हे मी तुम्हाला सांगतो. तसे डिजिटल रुपी सध्या प्रायोगिक तत्वावर लॉन्च करण्यात आला आहे. या पायलटमध्ये काही निवडक 8 बँकांचा समावेश आहे ज्या त्यांच्या मुंबई, दिल्ली, बँगलोर आणि भुवनेश्वर शहरातील वापरकर्त्यांना ई-रुपीमध्ये व्यवहार करण्याचा पर्याय देतात. या पायलटच्या पहिल्या टप्प्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, येस बँक आणि IDFC फर्स्ट बँक यांनी काम सुरू केले आहे आणि लवकरच बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, HDFC बँक आणि कोटक महिंद्रा बँक देखील सामील होणार आहेत. हा पायलट क्लोज्ड युजर ग्रुपमध्ये आणला गेला आहे, ज्यामध्ये काही निवडक वापरकर्त्यांना बँककडून SMS किंवा ईमेलद्वारे इन्व्हिटेशन पाठवली गेली आहे. हळूहळू इतर बँकही त्यांच्या वापरकर्त्यांना या पायलटमध्ये समाविष्ट करण्याचा ऑप्शन देतील. या पायलटद्वारे ई-रुपीचा वापर, वितरण आणि संपूर्ण प्रणालीची स्थिरता लक्षात येईल. पायलटकडून गोळा केलेल्या डेटाद्वारे RBI CBDC वापर प्रकरणाची रचना आणि अंमलबजावणी करेल. या सहभागी बँकांनी ॲपच्या स्वरूपात स्वतःचे डिजिटल रुपी वॉलेट सुरू केले आहे. वापरकर्ते त्यांच्या फोनवर हे ॲप इन्स्टॉल करून हे वॉलेट वापरू शकतात. प्रत्येक बँकच्या डिजिटल रुपी वॉलेटचा यूजर इंटरफेस थोडासा वेगळा आहे, परंतु त्याचा बॅकएंड प्रोग्रामिंग जवळजवळ सेम आहे. आपण ICICI बँकेचे डिजिटल रुपी वॉलेट कसे वापरू शकतो ते पाहूया. यासाठी तुम्हाला ICICI बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा ॲपवर जावे लागेल. यामध्ये तुम्हाला डिजिटल रुपी ॲप डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल. हे ॲप अँड्रॉइड किंवा ॲपल प्ले स्टोअरवरही उपलब्ध आहे. तुम्हाला ॲप डाउनलोड करून नोंदणी करावी लागेल. जर तुम्हाला अजून CUG साठी निवड झाल्याबद्दल SMS किंवा ईमेल प्राप्त झाला नसेल तर तुम्ही त्याचा प्रतीक्षा यादीत सामील होऊ शकता. ज्यांना आमंत्रण मिळाले आहे ते लगेच ॲपवर नोंदणी करू शकतात. नोंदणीसाठी तुमच्या ICICI डेबिट कार्डचे अंक प्रविष्ट करून KYC प्रक्रिया करावी लागेल. या पायलटसाठी फक्त तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून डिजिटल वॉलेटमध्ये चलन जोडले जाऊ शकते. तुमचा KYC तपशील व्हेरीफाईड होताच तुम्हाला या ॲपसाठी लॉग इन पिन किंवा पासवर्ड सेट करावा लागेल. ICICI डिजिटल रुपी वॉलेटची लॉग इन स्क्रीन काहीशी अशी दिसते. चला पुढे पाहू ICICI बँकच्या डिजिटल रुपी वॉलेटमध्ये पैसे कसे लोड करायचे. तर पहिला आहे लोडिंग मनी. ॲपचा डॅशबोर्ड काहीसा असा दिसतो. यावर लोड पर्यायावर टॅप केल्यावर तुम्हाला डिजिटल चलनाचे मूल्य दिसेल. नोटा किंवा नाणी निवडण्यासाठी तुम्ही वरील पर्याय पाहू शकता. डावीकडे आणि उजवीकडे स्वाईप करूनही तुम्ही सर्व चलन मूल्य एक एक करून पाहू शकाल. तुम्ही कोणत्याही संप्रदायावर स्वाईप करताच तुम्हाला त्याचे मूल्य वर जोडलेले नेहमी दिसेल आणि जर तुम्ही खाली स्वाईप केले तर तेवढे मूल्य वजा केले जाईल. तुम्ही खाली दिलेल्या लोड डिजिटल रुपीवर टॅप करताच बँक खात्यातील रक्कम वॉलेटमध्ये जोडली जाईल. आता दुसरा आहे ट्रान्सफरिंग मनी. आता जर तुम्हाला डिजिटल रुपयाने एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर तुम्ही या वॉलेटमधून पर्सन टू पर्सन आणि पर्सन टू मर्चंट दोन्ही व्यवहार करू शकाल. सेंड ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या वेंडर, रिटेलर, फ्रेंड किंवा नातेवाईक यांचा मोबाईल नंबर जोडू शकता किंवा फक्त QR कोड स्कॅन करू शकता जसे तुम्ही UPI साठी करता. परंतु लक्षात ठेवा, देशभरात ई-रुपी लॉन्च केले गेले नसल्यामुळे तुम्ही फक्त त्या संस्थांनाच ई-रुपी पाठवू शकता ज्या डिजिटल रुपयासाठी अधिकृत आहे. डिजिटल रुपी पायलटमध्ये सध्या रिलायन्स रिटेल, इंडियन ऑइल आणि कॅफे कॉफी डे यासारख्या व्यापारींचा समावेश आहे. तुमचा QR कोड या ॲपच्या डॅशबोर्डवरील कलेक्ट ऑप्शनवर टॅप करून विजिबल होईल. हे स्कॅन करून तुम्ही इतर वॉलेट वापरकर्त्यांकडून डिजिटल चलन प्राप्त करण्यास सक्षम असाल. आता शेवटचा पर्याय म्हणजे रिडीम करणे. या पर्यायासह तुम्ही तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यात डिजिटल चलनाच्या मूल्या एवढी रक्कम पाठवू शकता. डॅशबोर्डवरील रिडीमवर क्लिक करा. आता तुम्ही तुमच्या वॉलेटमधील सर्व ई-रुपी पाहू शकाल. रक्कम जोडण्यासाठी वर स्वाईप करा आणि रक्कम वजा करण्यासाठी खाली स्वाईप करा. नंतर डिजिटल रुपीची पूर्तता करा. वर क्लिक करा आणि कन्फर्म केल्यानंतर पिन जोडा आणि मग पैसे तुमच्या बँक खात्यात जोडले जातील.
त्यामुळे हे वॉलेट वापरणे अगदी सोपे आहे, नाही का? UPI प्रमाणेच CBDCचा वापर करून आपली सेंट्रल बँक नोट छपाई, नाणे मिंटिंग आणि त्यांचे वितरण यामध्ये वापरल्या जाणाऱ्या आर्थिक आणि नैसर्गिक संसाधनांना अनुकूल बनवू इच्छिते. यासोबतच डिजिटल रुपी युजर एक्सपिरियन्स खूप पॉझिटिव्ह बनवेल, कारण ते वापरण्यास जलद आणि सोपे आहे. यामुळे आपले बच्चेलाल सहानी यासारखे छोटे विक्रेते देखील डिजिटल पेमेंट स्वीकारण्यास सक्षम असतील. म्हणजेच डिजिटल रुपयाच्या रोलआउटमुळे सरकारला आर्थिक समावेशाचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल. त्यामुळे जर तुमच्या भागातही डिजिटल रुपयाचे वैशिष्ट्य आणले गेले असेल तर लगेच त्याचा वापर करा आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.